Okay. टेक 2. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि भगवद्गीतेत मोक्ष संन्यास योग 18व्या अध्यायात श्रीकृष्ण म्हणतो, आत्मबुद्धी प्रसादजम सात्विकम निर्मलम सुखम. सात्विक, राजसिक, तामसिक निरनिराळ्या व्याख्या करत असताना बुद्धी सात्विक कोणाची, कुठली, कशी, राजसिक कशी, तामसिक कशी. आत्मबुद्धी प्रसादजम, स्वतःच्या बुद्धीचा उपयोग करून स्वतःवर कृपा करणारी बुद्धी, स्वतःचा उपयोग करून स्वतःवर कृपा करणारी बुद्धी, ती स्वतःजवळ जे आहे त्याचा सदुपयोग करणारी बुद्धी. सत उपयोग, सत्य शोधनासाठी, सत्य प्राप्तीसाठी, सत्संगासाठी. आणि इकडे माऊली म्हणतात, उभा क्षणभरी, थोडं वाट पाहत, तर थोडं आधी सतर्क, अनपेक्ष, शुचिर, दक्ष. भक्तियोगात कृष्ण म्हणतो, दक्ष, तत्पर. श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्पर संयतेंद्रिय. तत्परता, दक्षता. बुद्धियोगम उपाश्रित्य, बुद्धीचा वापर. हे सगळे बुद्धिमानांचा मार्ग भगवद्गीतेचा. थोडा वेळ डोळे बंद करून मन शांत, बहिरंगानी रंगून गेलेले चित्त अंतरंगात स्तब्ध करू, शांत करू. शेवटी हा अनुभव व्हावा, कर्तव्य था सो कर लिया, करना न कुछ भी शेष है. था प्राप्त करना पा लिया, पाना न अब कुछ लेश है. जो जानता था जानकर स्वस्वरूप में संयुक्त है. भोला नहीं संदेह सो इच्छा बिना ही मुक्त है. आता मुक्तीचाही काय प्रयत्न. मोक्ष संन्यास योग, शेवटच्या अध्यायाचं नाव. सोडलं तर सुट्टी रे अर्जुना. तू मनात धरला आहेस त्या विचारांना, त्या अनुभवांना, त्या गाठी बांधून ठेवल्या आहेस. अदरवाइज द बेस्ट रिवेंज इज नन. सर्वोत्कृष्ट बदला म्हणजे काहीच नाही. धर्ममार्गावर चाल. विचारांना, अनुभवांना, इच्छा आकांक्षांना, तृष्णांना, वासनांना, कामनांना, पिपासांना मी धरून ठेवलाय मनात, त्यांनी मला नाही धरला. त्यापासून जर संन्यास आतून जर सोडून दिला तर स्वतः सिद्ध मोक्ष, मुक्ती, झटपट मुक्ती. मग हा अनुभव भोले बाबा म्हणतात, कर्तव्य था सो कर लिया, करना न कुछ भी लेश है. था प्राप्त करना पा लिया, पाना न अब कुछ शेष है. शास्त्रांमध्ये व्याख्या आहे, धन्यो अहम, कृतार्थो अहम, प्राप्त प्राप्तव्यो अहम, ज्ञात ज्ञातव्यो अहम. अरे देवा बापा पंढरीराया, अशी कृपा झाली. जे मिळवायचं मिळवून चुकली, जे अनुभवायचं अनुभवून चुकली, जे समजायचं होतं ते समजून चुकलं.
जो जानता था जानकर स्वस्वरूप में संयुक्त है, कळलाता स्वतःमध्ये स्थित झालो. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. या कृष्णाच्या गीतामृताचा अर्थ कळला. बोला नहीं संदेह सो इच्छा बिना ही मुक्त है. यात जर दृढ श्रद्धा झाली, पक्का निश्चय झाला, अनुभव झाला, तर अजून काय मुक्ती मिळवायची राहिली. समर्थ रामदास म्हणतात, कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. मनाचे श्लोक शेवटी 200 श्लोक झाल्यावर म्हणतात, समजलं का आता बापा? मना ज्ञान झाल्यावर त्याचं ते रूप कळेल, पण ते रूप कळल्यावर वाणी कुंठित होईल, वर्णन नाही करू शकणार. तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. आटून गेलं, हटून गेलं. मना उन्मनी शब्द कुंठित राहे. शब्द बंद झाले, मन उन्मन झालं, मनाच्या वरची अवस्था झाली. तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. 6व्या अध्यायात कृष्ण म्हणतो गीतेत, यो माम पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्य अहम न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति. अर्जुना, जिला सर्वत्र मी दिसतो आणि सगळं विश्व माझ्यात दिसतं. नरसिंह मेहता गुजरातमध्ये म्हणतात, अखिल ब्रह्मांडमा एक तो श्रीहरी. तुकाराम महाराज म्हणतात, बरे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आलो यथवरी, उरले हरी तुम्हा समर्पण. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्य नाश. सत्व जोडी आता शेवटी गोड घास. स्वप्नी झाली ओढाओढी, नासली जागृतीची घडी. आता जळो देह सुख दंभ मान, न करी याची साधना. तू जगद आधी नारायण, आलो शरण तुझी तुका म्हणे. ज्ञानेश्वर महाराज, समर्थ रामदास, तुकाराम महाराज, नरसिंह मेहता, मेरे तो गिरधर गोपाल, दूसरा ना कोई. मुन्नरी मीरा, जहाँ के सिर पर मोर मुकुट, मेरे तो प्रभु सोई. यारे देख तारे कहे कृष्ण उपदेश, आमार आज्ञाय गुरु तारे ए देश. घोषणा करणारे गौरांग चैतन्य महाप्रभू. तुलसी तुलसी क्या कहो, तुलसी बन की घास. कृपा भई रघुनाथ की, तो बन गए तुलसीदास म्हणणारे गोसाई. राम गयो रावण गयो, कोई न निभयो साथ. नानक एक विपद में टेक एक रघुनाथ. सियावर रामचंद्र की जय म्हणणारे बाबा नानक. एक मुखानी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण.
त्याचं नाव कानावर आलं. सकाळी, संध्याकाळी, रात्रीच्या ब्रह्ममुहूर्तात त्याचं चिंतन होत आहे. मन स्वच्छ होत आहे, निर्मळ. त्याच्या नावाचं सामर्थ्य आहे. त्यात दम आहे. तो अवश्य करेल, शांत करेल मन, विषाद दूर करेल. अर्जुनाचा केला ना, अर्जुन विषाद योग सुरुवात झाला. शेवटी मोक्ष संन्यास योग सिद्ध झाला. हरे कृष्ण हरे राम हरे बापा, रखुमाई बरा. आमची ही लाज राख रे प्रभू. आम्ही पण सुदाम्याने 3 मुठी पोहे आणले, तसं थोडंसं श्रद्धेचं धन घेऊन तुझ्यापर्यंत आलो आहोत. श्रद्धा आहे दीनदयाळू म्हणून तुझ्यापर्यंत पोहोचलो. तू बोलावलं म्हणून विश्वास घेऊन आली तुझ्यापर्यंत. रुक्मिणीची लाज राखली, वेळेवारी उचलून नेलं तिला. द्रौपदीची रक्षा केली. बऱ्याच सभेत लज्जा निवारण झाला. उत्तरेचा गर्भ सुरक्षित ठेवला. परीक्षिताचा जन्म झाला. कुंतीच्या भक्तीचा ची किंमत ठेवली. 5ही मुलं सुरक्षित राहिले. सुभद्रेचे साथ दिला भाऊ बनून. अर्जुनापर्यंत हात पोचवून दिला. गजेंद्राच्या कांतासी कैसा पावला ऋषिकेशी. प्रल्हादाच्या भावार्थासी स्तंभातून प्रकटला. मी जड झालो का? नाही, म्हणूनच बोलावून आला. धन्योहम कृतार्थोहम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. जय श्री कृष्ण.